तात्काळ तिकीट नंतर आता भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्ट तिकीटमध्ये मोठा बदल केला आहे। आता फक्त क्षमतेच्या 25%च वेटिंग लिस्ट तिकीट दिले जाणार आहे। रेल्वेचं हे गणित नेमकं काय आहे समजून घेऊया आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टच्या तिकिटाबाबत मोठा बदल केला आहे। आता रेल्वेकडून प्रत्येक ट्रेनच्या कॅटेगरी जसं की एसी, स्लीपर आणि चेअर कारमध्ये एकूण सीटच्या फक्त 25% पर्यंतच वेटिंग तिकीट जारी केले जातील। म्हणजेच रेल्वेची क्षमता जर 1000 तिकिटांची असेल तर त्यातून फक्त 250 तिकीट वेटिंग लिस्टसाठी दिले जाणार आहे। वेटिंग तिकीट जारी केल्यानंतर दिव्यांगांचा कोटा आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमधील सीट या कोट्यामध्ये असणार आहे। रेल्वेचे हे पाऊल म्हणजे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे यासाठी आहे। साधारणपणे 20 ते 25% वेटिंग लिस्टमधील तिकीट प्रवासापूर्वी कन्फर्म होतात, त्यामुळेच रेल्वेने हा निर्णय घेतला आहे। पूर्वी प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्या जास्त असल्याने बरेच प्रवासी आरक्षित डब्यामध्ये चढत असत आणि त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी असायची। यामुळे कन्फर्म तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना अडचणी येत होत्या। रेल्वेने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।